सर, आपण जर बघितलं कल्याण डोंबिवली असेल, त्यानंतर ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात बिनविरोध जे उमेदवार आहेत ते निवडून येत आहेत. चांगलं आहे ना, चांगली गोष्ट आहे. सशक्त लोकशाहीकडे आपली वाटचाल चालू आहे. समोरचे विरोधकच ठेवायचेच नाहीत. सत्ताधारी पक्षांनी सगळ्याचा वापर करून सत्ता, प्रशासन, पोलीस यंत्रणा, दादागिरी आणि बिनविरोध निवडून यायचं. कशाला हवी लोकशाही? कशाला हव्यात निवडणुका? कशाला हव्यात निवडणुका? चांगली गोष्ट आहे. आता काही समजणार नाही या गोष्टीचे परिणाम. कालांतराने भारताला हे भोगावं लागेल. यावरच आता निवडणूक आयोगाने निवडणूक आयोग जोक आहे. निवडणूक आयोग हा स्वतः एक मोठा जोक आहे. आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची आज प्रचार सभा आज वरळीमध्ये पार पडत आहे. प्रत्येकजण आपापला प्रचार करणार, तसे ते दोघे प्रचार करत आहेत. यावरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल म्हणताना म्हणाले की ज्या ठिकाणी हे बिनविरोध जे उमेदवार आहेत ते निवडून येते, कारण की त्या ठिकाणी जे विरोधक जे आहेत त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांना आपला पराभव दिसत आहेत, त्यामुळेच ते माघार घेतात. असं चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे. प्रणिला केने यांना आपण उमेदवारी न दिल्याने ते नाराज झाले होते आणि त्यांनी मग नाही, तो त्यांचा प्रश्न होता. खरं तर सर्वात अधिक मतांनी माझ्या पक्षातनं प्रमिला केनी निवडून आल्या होत्या जेव्हा त्या माझ्या पक्षात होत्या. काय कारण झालं मला माहीत नाही, पण त्यांनी आमचा पक्ष सोडला आणि एवढ्या ज्येष्ठ, नुकतंच त्यांच्या पतीचं निधन झालं आहे, अशा एका विधवेचं तिकीट आयत्या वेळेस कापण्यात आलं. चांगली गोष्ट नव्हती. त्यांचं तिकीट का कापलं हे आजपर्यंत अनुत्तरित आहे. एकीकडे आज संजय राऊत यांनी जसं उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता भाजपवर देखील आता आरोप करत आहेत आणि त्यानंतर संजय राऊत यांनी म्हटलं की अमित शहा यांची पक्षाची साथ सोडून पुन्हा एकदा त्यांनी शरद पवार यांच्या पक्षात यावं असा सल्ला दिलाय. मला माहीत नाही. संजय राऊत सल्ले देत असतात, सगळ्यांनाच देतात. पण अजित पवार पुन्हा जर शरद पवार गटामध्ये आला तर स्वागत असणार. शरद पवारांना विचारा. सोलापूरमध्ये अपक्ष म्हणजे उमेदवारी अर्ज मागे न घेण्यावरून एका मनसेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आहेत, त्यांची हत्या झाली आहे. चांगलं सशक्त लोकशाही, बिनविरोध निवडणुका लढवण्याची जी हौस आहे त्याच्यात नाही सगळं घडतं आहे आणि चांगलं आहे. समाजाला चांगलं दर्शन घडतं आहे. पैसे फॉर्म मागे घेण्यासाठी बिनविरोध आपल्या उमेदवार निवडून यावेत यासाठी थैल्याच्या थैल्या उघडल्या जात आहेत, जेवणं दिली जात आहेत. पैशाचा महापूर आला आहे महाराष्ट्रात आणि त्याचा वापर हा असा होतो. बिनविरोध हा विजयाचा नवीन फॉर्म्युला आहे असं वाटतं तुम्हाला? लोकशाहीच्या हत्येचा नवीन फॉर्म्युला आहे. सर, अजित पवार म्हणतात की राज्यात लुटारू गँग तयार झालेली आहे, राक्षसचा दर करण्यासाठी आम्ही निवडणुकीचा रिंगणात आहे. कोण आहे लुटारू त्यांनी ठरवावं. त्यांनी जाहीर करावं लुटारू गँग कोण आहे. कारण का लुटारू गँग जर कॅबिनेट असेल तर मग ते कॅबिनेटचे सदस्य आहेत. एकीकडे मुंबईच्या महापौरावरून अनेक विधानं समोर येतात. जसं कृपाशंकर सिंह असतील, ते म्हणतात की उत्तर भारतीयांचे मोठ्या प्रमाणात नगरसेवक निवडून त्यामुळे आमचा महापौर असेल, तर दुसरीकडे भाजपच्या वतीने हिंदू हा महापौर असेल. जात, धर्म, वर्ण या व्यवस्थेविरुद्ध भारत अनेक वर्ष भांडला. अनेक वर्षांची लढाई झाली. इतिहास आहे भारताचा. त्या जात, धर्म, वर्णावरती परत भारत येतोय आणि त्याच्यावरतीच राजकारण करतोय. कालाय तस्मै नमः. साहेब, एक मराठीतून घेतो जरा. आपण नवी मुंबईतून आता एकदा वापर इथे केलं जातं की या ठिकाणी धरण नाही आहे. एक ठाणे शहराच्याच आपण म्हणतात की विकासाच्या उलगडा केल्या जातात, पण ठाणे शहराला आज मालकी हक्काचं धरण नाही. तुम्ही अनेकदा ही व्यथा सुद्धा बोलून दाखवले.
ठाण्याला स्वतःचं डम्पिंग ग्राउंड नाही, ठाण्याला स्वतःचं धरण नाही आहे. त्यासाठी तुमचं काय नंतर मिशन असेल त्यासाठी? मिशन काय, सरकारला करा, म्हणजे इथला जो सत्ताधारी पक्ष आहे जे त्यांना काही करायचंच नाही आहे. त्यांना फक्त अशा बिनविरोध निवडणुका जिंकायच्या आहेत आणि थैल्या उघडून नंतर निवडणुका जिंकायच्या आहेत. पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक प्रश्न केला, कारण की त्या ठिकाणी शरद पवारांचा बॅनरवर फोटो कायम राहणार असं अजित पवार यांना विचारलं. तर अजित पवार यांनी सांगितलं की, पत्रकारांना म्हटलं की तुझ्या तोंडात साखर पडो, म्हणजे शरद पवारांचा प्रत्येक बॅनरवर फोटो पाहिजे असं अजित पवारांची इच्छा असं वाटतंय. मला तो प्रश्न समजला नाही आणि तशी इच्छा असेल तर काय वाईट नाही ना. म्हणजे अजित पवारांना प्रश्न केला की पुणे शहरात अनेक ठिकाणी बॅनर लागले, त्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो असला पाहिजे, तो कायम राहिला पाहिजे. ह्यावर अजित पवारांनी उत्तर दिलं की चांगलं ना, त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण हो. हिंदी का? सही है। 68 लोग चुनाव में जीत के आए हैं, मतदाता चुनाव में, किस तरह से देखते हो आप सर? सशक्त गणतंत्र की तरफ हम आगे बढ़ रहे हैं. अब चुनाव की क्या ज़रूरत है, अब ऐसे ही बिन विरोध चुनाव होते रहेंगे. इस बार 68 आए, अगली बार 300-400 आएंगे. आस्ते आस्ते हम इस माहौल में जाएंगे कि चुनाव होंगे ही नहीं. साहब, ये आरोप ये भी लगाया जा रहा है कि 5 से 10 करोड़ में खरीदे जा रहे हैं, उनसे की तरह आरोप लगा मालूम नहीं मुझे, दाम क्या है मुझे पता नहीं है. तो आपका क्या कहना है इसके ऊपर सर? क्या, कि इतने उम्मीदवार जीत के आए हुए हैं, इस तरह से आप लोग कह सकते हैं? तो अच्छी बात है ना. देखो ना कि भारत की लोकशाही कितनी मजबूत है. अब लोकशाही जिंदा रखने के लिए एक लड़ाई लड़नी पड़ेगी. भारत, मुझे लगता है, गणतंत्र की लड़ाई हार चुका है. सर, चुनाव आयोग को कंप्लेन करेंगे इस चीज को लेकर? चुनाव आयोग नाम का एक बड़ा जोक है महाराष्ट्र और देश में, क्योंकि ना तुम उसको कुछ बोल सकते हो, ना उसको कोर्ट ले जा सकते हो, कुछ नहीं कर सकते आप. तो क्या करेंगे आप? सर, शाहरुख खान को लेकर कंट्रोवर्सी चालू है, टाइटल्स को लेकर. एक बांग्लादेशी प्लेयर लिया था जिसको लेकर कंट्रोवर्सी चालू है, किस तरह से देखते हो तो सर? ऐसा है कि ऐसी कंट्रोवर्सी सिर्फ टीवी पे चमकने के लिए की जाती है और कुछ नहीं. सर, एक राहुल नार्वेकरांवर पण एक आरोप आहे. राहुल नार्वेकरांवर पण आरोप झाले धमकावण्याचा. ठीक आहे ना, सगळेच करतात. त्याच्यात राहुल नार्वेकरांनी केलं, त्याच्यात मोठं काय केलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.